महाराष्ट्रातील एका तरुणीची कथा सध्या देशभर चर्चेत आहे. प्रेम, आंतरधर्मीय विवाह, सासरच्यांकडून छळ आणि अखेर हिंदू धर्मात केलेली घरवापसी. ही कथा आहे सायली सुर्वे या तरुणीची. सायलीचा दावा आहे की तिच्यासोबत जे घडलं तो लव्ह जिहादचा प्रकार होता. प्रेमाच्या नात्यात आपण संमोहित झालो आणि त्याच प्रभावाखाली लग्न केलं. पण आपल्या 4 मुलांसाठी ती पुन्हा हिंदू धर्मात परतली असून तिचे अनेक धक्कादायक आरोप समोर येत आहेत. पण ही सायली सुर्वे नेमकी कोण आहे, तिची व्यथा काय आहे आणि तिने काय धक्कादायक आरोप केलेत हे या व्हिडिओतून आपण जाणून घेऊया. मंडळी, आपल्या देशात लव्ह जिहादची बरीच उदाहरणं आहेत. हिंदू धर्मातील मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात फसवायचं आणि मग त्यांना लग्न करायला भाग पाडून मुस्लिम धर्म स्वीकारायला लावायचा. त्यानंतर याच मुलींवर अत्याचार करायचे. द केरळ स्टोरी सारख्या सिनेमातून हे भयान वास्तव जगासमोर मांडण्यात आलं असलं तरी आजही बऱ्याचशा मुली या सापळ्याचा शिकार बनताना दिसतात. सायली सुर्वे ही त्यातलंच एक उदाहरण. पिंपरी चिंचवडमध्ये राहणारी सायली ही 2019 मधील मिस इंडिया अर्थ स्पर्धेत सहभागी झाल्यामुळे चर्चेत आली होती. 10 वर्षांपूर्वी सायलीने कुटुंबाच्या विरोधाला न जुमानता मीरा भाईंदर मधील उद्योजक अतिफ तासे सोबत लव्ह मॅरेज केलं. या विवाहानंतर तिचे नाव बदलून अतेजा तासे असे ठेवण्यात आले. सुरुवातीला सर्व काही ठीक असल्याचे दिसत होतं, मात्र सायलीच्या म्हणण्यानुसार लग्नानंतर तिच्या आयुष्यात मोठे बदल घडू लागले. सायलीचा दावा आहे की लग्नासाठी तिच्यावर थेट बळजबरी झाली नव्हती, पण प्रेमाच्या नात्यात तिला संमोहित करण्यात आले होते. त्या अवस्थेत तिने स्वतःच्या इच्छेने लग्न केलं असलं तरी आज ती म्हणते की हा प्रकार लव्ह जिहादचाच होता. लग्नानंतर सायलीने हिंदू रीतिरिवाज पाळण्याचा प्रयत्न केला की तिला विरोध होत असल्याचेही तिने सांगितले. सायलीच्या आरोपांनुसार लग्नानंतर काही दिवसातच तिच्यावर मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला. सासरच्या मंडळींकडून मारहाण आणि दबाव टाकला जात असल्याचंही तिनं सांगितलं. सायली तिच्या सासूबद्दल गंभीर आरोप करत असंही म्हणाली की माझी सासू लेडी डॉन आहे. तिचे 7 भाऊ आहेत आणि परिसरात त्यांची दहशत आहे. त्यांचे धंदे वेगवेगळे आहेत. माझ्या सासूला काही राजकीय संघटनांचं पाठबळ देखील आहे. तिच्यासोबत ज्या बायका राहतात त्या काम करतात. ती कोणतीही बाई उभी करते. छेड काढली म्हणून खोटे गुन्हे दाखल करतात. काही मुलं आहेत जे अंगावर वार झेलतात आणि गुन्हे दाखल करतात. असा धक्कादायक खुलासाही सायलीने केलाय. सायलीच्या मते तिची 4 मुले आहेत. मुलांच्या भविष्यासाठी तिने जवळपास 10 वर्ष हा अन्याय सहन केला. आई म्हणून मुलांना आई वडिलांचे प्रेम मिळावे म्हणून ती संसार टिकवण्याचा प्रयत्न करत होती. मात्र एक वेळ अशी आली की तिची सहनशक्ती संपली. यानंतर तिने पोलिसात तक्रार दाखल केली आणि या नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे सायली फक्त या नात्यातून बाहेर पडली नाही, तर तिने हिंदू धर्मात पुन्हा परतण्याचा निर्णय घेतला. हिंदुत्ववादी संघटनांच्या उपस्थितीत धार्मिक विधी, होम हवन आणि मंत्रोच्चार करून तिचे शुद्धीकरण करण्यात आले. यानंतर तिचे नाव बदलून अद्या सुर्वे असे ठेवण्यात आले. तिने आपल्या 4ही मुलांना देखील पुन्हा हिंदू धर्मात आणल्याचे सांगितले. सायलीने सांगितले की या प्रकरणानंतर सोशल मीडियावर काही लोक तिला ट्रोल करतायत. तरीही ती म्हणते की आता तिला भीती वाटत नाही. तिच्या मते तिच्यासारख्या परिस्थितीत अडकलेल्या मुलींनी हार मानू नये. संकटाच्या वेळी योग्य निर्णय घेण्याचे धैर्य ठेवावे. मंडळी, सायली सुर्वे उर्फ अद्या सुर्वेची ही कथा सध्या महाराष्ट्रात आणि सोशल मीडियावर मोठा चर्चेचा विषय ठरली. एका बाजूला तिचे गंभीर आरोप आहेत, तर दुसऱ्या बाजूला या प्रकरणावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. या प्रकरणात पुढे काय घडणार, आरोपांवर अधिकृत चौकशी होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तत्पूर्वी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आझाद मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.